नमस्कार मंडळी, मी मनीषा जाधव घेऊन आलेले आहे एका नवीन विषयाचं पत्र. आणि तो विषय आहे अर्थात येत्या 20 तारखेला जी विधानसभेची निवडणूक आहे. तर आपल्या आजूबाजूला सगळं निवडणुकीचं वारं वाहते आणि अशामध्ये एका सामान्य माणसाने एक पत्र लिहिलंय आणि ते पत्र लिहिलंय एका मतदार राजाला. तर बघूया आपण की मतदार राजाला या पत्रातून तो मनुष्य काय म्हणतोय ते. मतदार बंधू आणि भगिनींनो, झोपलात काय? उठा, जागे व्हा, कारण हीच वेळ आहे प्रगतीची, विकासाची आणि सुंदर महाराष्ट्राचे स्वप्न बघण्याची. त्यासाठी सर्वात पहिलं केलं पाहिजे ते मतदान. 100% मतदान झालं तरच या देशाचं काहीतरी भलं होईल. कारण सत्ता योग्य व्यक्तीच्या हाती असेल तरच आपल्याला चांगले दिवस येतील. वर्षानुवर्ष आपण फक्त सत्ताधाऱ्यांना शिव्या घालतोय, पण त्यांना निवडून देणारे कोण? तर आपणच. एका क्वार्टरवर आणि पैशांच्या बंडलांवर विकले जाणारे लोक स्वतःच्या स्वार्थापायी चुकीच्या लोकांना मतदान करतात आणि जे निस्वार्थी लोक आहेत ते काही घेणं देणं नसल्यासारखं घरी बसून राहतात. पण जेव्हा ही निस्वार्थी भावनेची न विकली जाणारी लोक घराबाहेर पडून मतदान करतील तेव्हाच योग्य मतदान होईल. म्हणून यावेळी निश्चय करा की मतदान हा घटनेने दिलेल्या अधिकाराचा आपण योग्य वापर करू. मतदानाच्या दिवशी मतदान हीच आमची पहिली जबाबदारी असेल असा निश्चय करू. आज तुमच्याकडे अधिकार आहे, त्याचा योग्य वापर करा. मतदाराची खरी ताकद राजकारण्यांना दाखवा. आपलं मत वाया जाताना दिसलं तर निक्षून प्रश्न विचारा त्यांना. निवडणुकीपूर्वी त्यांनी सादर केलेला अहवाल, वचननामा, त्यात दिलेली आश्वासने यांच्याबद्दल जाब विचारा त्यांना. आणि कोणी टाळाटाळ केली तर पुढच्या वेळी निषेध करू म्हणून सांगा. तेव्हाच कुठेतरी बदल दिसेल. जनमताची ताकद दाखवून द्या सर्वांना. आज जर जागरूक राहिलो तरच पुढचं सगळं निभावणार आहे. जागरूक राहायचं म्हणजे नक्की काय करायचं? वडीलधाऱ्या मंडळींनो, घरात चांगली सून यावी किंवा मुलीला चांगलं स्थळ मिळावं म्हणून जोडे झिजवताना 10 ठिकाणी चौकशी करताना बघ मतदान करताना एवढे गाफील कसे राहता? महिला मंडळ, साड्या घेताना 4 दुकान फिरताना चांगली आणि स्वस्त भाजी कुठं मिळेल त्यासाठी सर्व बाजार पालथा घालताना मग उमेदवार निवड करताना एवढं गाफील का? घ्या त्यांच्या मागच्या कार्याचा आढावा आणि त्यावरून ठरवा कोण योग्य उमेदवार आहे तो. तरुण नोकरदार वर्ग, मतदानाची सुट्टी एन्जॉय न करता योग्य व्यक्तीला मतदान करा. तुमचं एक मत सुद्धा निर्णायक ठरू शकतं. आणि हो, घरातील प्रत्येक व्यक्ती मतदान करेल याची सुद्धा काळजी घ्या. माझ्या जबाबदार नागरिकांनो, 100% मतदान हाच आपला विजय असणार आहे. म्हणून येत्या 20 तारखेला इतर काही प्लॅन न करता सारी गर्दी मतदान केंद्रावर होईल याची काळजी घ्या. आपली एक पिढी लोकांच्या भूलथापांना बळी पडली, दुसरी वैयक्तिक स्वार्थासाठी लाचार झाली. पण हे असंच चालू राहिलं तर आपल्याच देशात आपण परकीय होऊन जाऊ आणि लोकशाहीच्या राज्यात गुलाम बनून राहू. म्हणून आठवा छत्रपती शिवाजी महाराजांना, आठवा हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना धारातीर्थी पडलेल्या मावळ्यांना आणि विचारा स्वतःला या स्वराज्याचे सुराज्य कसे होईल ते. हे सगळं शक्य आहे. त्यासाठी आपली ताकद दाखवा. सत्ता योग्य व्यक्तीच्या हाती सोपवण्यासाठी 100% मतदान झालेच पाहिजे असा निश्चय करा. ती आजची आणि येणाऱ्या काळाची गरज आहे. शेवटी पुन्हा एकदा सांगेन, मतदार राजा जागा हो. जय हिंद, जय महाराष्ट्र.